सध्याच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती सीएसएमटी परिसरामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळतोय। राज्यातील विविध भागांमधून कार्यकर्त्यांचा मुंबईकडे मोठ्या प्रमाणामध्ये ओघ सुरू आहे। तर ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर मनसे आणि ठाकरेंच्या सेनेकडून बॅनर्सही लावण्यात आलेले आहेत। या संदर्भात ठाण्यातून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, तो आपण बघूया। निवडणूक आयोगाच्या विरोधात आज महाविकास आघाडी आणि घटक पक्ष तसेच डाव्या पक्षांचा मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये मोर्चा असणार आहे। या मोर्चाची सुरुवात आता पाहायला तर मुंबईतील फॅशन स्ट्रीट ते महानगरपालिका यापर्यंत मोर्चाची सांगता होणार आहे। पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात आता ठाण्यामध्ये देखील मनसे पक्ष असतील या ठाकरे पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी ठाणे स्थानक परिसरात करण्यात आली आहे। विरोधी पक्षांमधील काँग्रेस आणि घटक पक्ष हे देखील सामील होणार आहे। त्यामुळे या मोर्चाचं स्वरूप आता दुपारच्या नंतर कशा प्रकारे असणार आहे आणि मोर्चाच्या नंतर निवडणूक आयोगाला कशा प्रकारे जाग येईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे।